जन्म घेतानाच 5 ऋण घेऊन जन्माला आलेलो असतो आणि त्यातीलच एक ऋण असतं ते म्हणजे पितृऋण. आणि आपलं पितृऋण फेडण्यासाठी तसं तर आपण वर्षभर आपण आपल्या पितरांची सेवा करायला हवी, पण ते शक्य होत नाही. ते मला असू द्यात किंवा तुम्हाला असू द्यात, वर्षभर रोजच्या रोज सेवा करणं, बरेच जण अमावस्येला करत असतील किंवा विशेष काही अशा दिवशी करत असतील, तिथीला करत असतील, पण रोजच्या रोज करणं शक्य होत नाही. तर आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी अतिशय प्रभावशाली जे दिवस असतात ते म्हणजे पितृपक्ष, ज्याला आपण पितृपंधरवाडा म्हणून सुद्धा ओळखतो. तर या 15 दिवसांमध्ये आपण जी काही आपल्याला शक्य होईल ती सेवा, ते दान, तो धर्म किंवा जे काही असेल ते आपल्या पितरांसाठी आपण करू शकतो. आणि स्पेशली या 15 दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्व असतं ते म्हणजे आपल्या पितरांच्या तिथीला. बघा, देव असतील, गुरु असतील, देवता असतील, हे सर्व आपण म्हणतो की सर्वांचे आहे. आता समजा महादेव आहेत तर ते सर्वांचे देव आहेत, विष्णू आहेत तर ते सर्वांचे देव आहेत. पण पित्र जे असतात म्हणजे आपलं जे आडनाव आहे, आपल्या आडनावाचे जे आपलं कुळ आहे, जी पिढी आहे, पिढ्यान पिढ्या आपलं कुळ, आपली पिढी, त्यातील वारलेली जी मंडळी असतात ती आपली पित्र असतात. माझे पित्र माझे, तुमचे पित्र तुमचे, दुसऱ्यांचे पित्र त्यांचे, म्हणजे पित्र हे आपलेच असतात आणि त्यांची सेवा करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. ते रोज शक्य नाही, ठीक आहे, पण या पितृपक्षात तरी. पण आता या पितृपक्षामध्ये सुद्धा तुम्हाला काहीच सेवा करणं शक्य झालं नाही, तुमची इच्छा असून सुद्धा तुम्हाला शक्य झालं नाही, किंवा काही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला कोणत्याच सेवा करणं शक्य झालं नाही, तर अशा वेळेला आता बऱ्याच वेळेला काय असतं की आमचं गावी जे आहे ते सगळे आमचे आई वडील किंवा मोठे भाऊ वगैरे राहतात तिकडं केलं जातं. मग आम्ही इकडे जिथे नोकरीसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी तुम्ही दुसऱ्या गावाला कुठे राहता तर तिथे आम्ही काही करत नाही, पण हे चुकीचं आहे. त्या तिथीला आपल्या गावी जरी जो विधी केला जात असेल तर त्या तिथीला आपण जिथे राहतो त्या वास्तूमध्ये सुद्धा आपण आपल्या पितरांसाठी काही गोष्टी करायला हव्यात. कारण बघा, पितरांची कृपा असेल तर अगदी म्हणजे मोठ्यातलं मोठं संकट असू द्या, मोठ्यातलं मोठं काम असू द्या, अवघड गोष्टी असू द्या, त्या आपण अगदी सहजपणे करतो. आपल्याला यश मिळू लागतं, अडचणी येतात पण आपण म्हणजे त्याचा कधी आपल्याला बोजा वाटत नाही की एवढी मोठी अडचण आली, मी असं कसं करू, मी कसं जाऊ, अगदी सहजपणे प्रत्येक प्रश्न तुमचा लाईफ मधला सुटत जातो. पण ज्या वेळेला आपल्याला पितृदोष असतो त्यावेळेला नवरा बायको मध्ये सर्वात महत्वाचं वादविवाद होतात. तुम्ही कितीही उपाय करा, तुम्ही कितीही सेवा करा, तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. का मिळत नाही? बऱ्याच वेळेला या गोष्टी मागे सुद्धा आपल्याला पितृदोष असू शकतो. त्यामुळे पितरांची सेवा करणं गरजेचं आहे. बऱ्याच घरामध्ये बघा, मुलं जे असतात ते वाईट व्यसनाला गेलेले असतात. अगदी 2 मुलं असू द्या, 3 मुलं, सगळेच वाईट व्यसनाला गेले. किती त्यांच्या आई वडील सांगतात हे चुकीचं आहे, हे करू नका, ते करू नका, पण मुलं त्यांच्या उलटच करतात. का तर घराला पितृदोष आहे. किंवा बऱ्याच वेळेला घरामध्ये पैसा टिकत नाही, आर्थिक नुकसान होतं, उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नाही, नोकरी टिकत नाही, एक सोडली की दुसरी, दुसरी सोडली की तिसरी, घरामध्ये आजारपण राहतं, शत्रूचा त्रास, स्वतःचं घर न होणं, विवाह न जमणं किंवा संतान प्राप्ती न होणं, अशा बऱ्याच समस्या ज्या आहेत पितृदोष असेल तर आपल्याला सहन कराव्या लागतात. तर यासाठी आपल्याला संपूर्ण पितृपक्षामध्ये या पितृपंधरवाड्यामध्ये कोणत्याही दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करून किंवा स्पेशली म्हणजे 100% ज्या दिवशी तुमच्या पितरांची तिथी आहे त्या दिवशी गावाकडे जी पूजा विधी केली जाते ती केली जाते, पण आपण जिकडे आहेत तिकडे सुद्धा आपण त्या दिवशी काय करायचं आहे, ह्या ज्या वस्तू आहेत यापैकी कोणत्याही एका वस्तूचं दान करायचं आहे. जे की आता पहिली गोष्ट जे मी सांगते की जे मी स्वतः सुद्धा करते, आपण तुमच्या मनाने तुम्ही 11 रुपये घ्या, 500 रुपये घ्या, 51 रुपये घ्या किंवा काही घ्या, जे तुमच्याकडे म्हणजे राशी की तुमच्या मनामध्ये आले की माझ्या पितरांसाठी मला हे एवढे पैसे, ते पैसे घ्यायचे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कोणतंही मंदिर असेल त्या मंदिराच्या दानपेटीमध्ये आपल्या पितरांचं नाव घ्यायचं, माहित असेल तर त्यांचं स्मरण करायचं आणि त्यांच्यासाठी मी हे दान करत आहे हे आपण दानपेटीत दान करायचं आहे, जे की प्रत्येक वर्षी मी सुद्धा करते. आणि मी अजून एक करते ते म्हणजे
की दुधाची पिशवी आजूबाजूला कोणतंही जर तुमच्या मंदिर असेल, त्या मंदिरामध्ये फक्त त्या दिवशी सकाळी ठेवून यायची आपल्याला, आपल्या पित्रांचं स्मरण करून. आणि त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शिदा द्यायचा आहे. आता शिदा देण्यासाठी इथे आजूबाजूला कोणी मिळत नाही, मग मी काय करते ते सांगते की शिदा म्हणजे सुरुवातीला काय की एका कुटुंबाचं, आता समजा कुटुंबामध्ये बघा नवरा बायको असतात, 2 मुलं असू शकतात, तर 14 जणांचं जेवण एका दिवसाचं होईल एवढा शिदा द्यायचा असतो. नाही तर शिदा म्हटलं की थोडं 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 उगी द्यायचं म्हणून दिलं तर याला अर्थ नाही. पूर्ण एका दिवसाचं त्यांचं जेवण व्हावं या पद्धतीने आपल्याला शिदा द्यायचा आहे. आपण गव्हाचं पीठ असेल, तांदूळ असेल, तेल, तिखट, मीठ, जे काही सगळं लागतं की एका दिवसाचं वरण भात भाजी पोळी बनवण्यासाठी, ते सर्व आपल्याला वेगवेगळ्या पेपरचे पॅकेट्स घ्यायचे किंवा रॅपर मिळतात त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे. आणि हे सगळं पॅक करून एका बॅग मध्ये आजूबाजूला जिथे कुठे जे कोणतं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये आपल्याला हे ठेवून यायचं आहे. इथे सुद्धा पितरांचं स्मरण करायचं, पितरांसाठी मी हे दान करत आहे या पद्धतीने आपल्याला हे मंदिरामध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही गरिबाला दान करू शकता. त्यानंतर पितरांच्या तिथीला आपण छत्री दान करू शकतो, चप्पल दान करू शकतो, जे ब्लँकेट्स असतात बघा, ब्लँकेट्स आपण दान करू शकतो. त्यानंतर पितृपक्षामध्ये सर्वात मोठं दान मानलं जातं ते म्हणजे गोदान, पण ते शक्य होत नाही. तर यासाठी आपण हे छोटे छोटे जे दान आहे, जसं की साखर दान करणं असेल, गूळ दान करणं असेल, किंवा आपण तांदूळ दान करणं असेल, मग हे सेपरेट करण्याच्या ऐवजी आपण शिदा दान करू शकतो. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये सोनं दान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे, पण तेही आपण करू शकत नाही. तर याच्या व्यतिरिक्त आपण पांढरे वस्त्र जे असतात, कपडा स्पेशली धोतर किंवा पांढरं शर्टचा कापड, या ज्या वस्तू आहेत ना ह्या आपण दान करायला पाहिजेत. तिथी असेल त्या दिवशी करा, तुम्हाला तुमच्या पितरांची तिथी माहित नसेल तर शेवटच्या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी काहीतरी दान करा, किंवा या 15 दिवसांमध्ये रोज एक एक वस्तू तुम्हाला वाटलं की नाही माझ्या पितरांसाठी मला ही दान करायची, ते सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही एखादी व्यक्ती असेल गरीब, जसं की आपल्या घरी कामाला मावशी येत असतील किंवा सोसायटी आपलं क्लीन करण्यासाठी एखादं दादा वगैरे कोणी असतील, तर तुम्ही रोज एकांना आपल्या घरामध्ये जेवण सुद्धा घालू शकता. या पद्धतीने यापैकी कोणतीही एक वस्तू आपल्या पितरांसाठी या पितृपक्षामध्ये स्पेशली आपल्या पितरांच्या तिथीला आपण दान करायला हवी. श्री स्वामी समर्थ.